जय शिवराय सर्वांना आणि जय जोहार. नमस्कार, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. बघा, आजची ब्लॉगची सुरुवात मी करतो आहे रात्री, म्हणजे रात्रीचे आता जवळपास 8 वाजलेत आणि आज मी सुरुवात करतो आहे कारण उद्या सकाळी लवकर उठून श्रीमान दुर्गाराज रायगड याची पहिली 2026मध्ये दर्शनासाठी चाललो आहे आणि नक्कीच चाललो आहे पूर्ण फॅमिली सकट. आणि आपली जी सवारी असेल, आपली जी धन्नो असेल ती म्हणजेच मी म्हणजे 1-1.5-2 महिन्यापूर्वी घेतली होती आपली लक्ष्मी रिक्षा. तर चला सुरुवात करतो आहे एक दिवस अगोदर, कारण का सकाळी डायरेक्ट आपण ट्रॅव्हलिंग चालू करू. आणि तुम्हाला बघा, रिक्षा घेतलेली तेव्हाचे मी व्हिडिओ लावून देईन पूंजनाचे, कारण का त्यात जेव्हा रिक्षा आणली ना त्यावेळेस काळोखच होता. तर चला तुम्हाला माझ्या मागं बघू रिक्षा दाखवतोय तुम्हाला. पासिंग वगैरे सर्व झाली आणि आता ते सामान ॲडजस्ट करतो आहे, कुठं काय काय ठेवायचं. तर भेटूया या सवारीची आपली रिक्षा. काही दिवसामध्ये ओला उबर आपण नक्की चालू करणार आहे बघा. आणि आपला झेंडा आत्ताच बांधून ठेवला आहे बघा, महाराजांचा. हा बघा. आणि तसंच आपला एक दिवस स्टे असणार आहे. ते बघा, याच्यामध्ये पूर्ण नाश्ता पाणी जेवण वगैरे सर्व. आणि हे बघा, कांदा, लसूण, टोमॅटो, हे आपलं लायसन आहे, ते दाखवू शकत नाही. आणि एमर्जन्सीसाठी लाईट. तर आता हा टूल किट आहे, एमर्जन्सीसाठी मी घेतला होता चोर बाजारातनं. आणि आता इथे सामान बसवायचं आहे. तर टायर काढला आहे, परंतु पहिले तुम्ही आपली धन्नो बघा कशी दिसते ती आतमधून. बघा, अस्तर आपला भगवा कलरचा आहे आणि थोडी डिझाईन आहे. पहिले तुम्हाला आपली धन्नो दाखवतो आहे. नक्कीच तुम्ही पूजनाच्या व्हिडिओमध्ये पूर्ण बघितली असेल. 2026ची श्रीमान दुर्गाराज रायगडवरती पहिली वारी आपली शिव सकाळ. मित्रांनो बघा, आपली दुर्गाराज श्रीमान रायगडची भेट आपली कंटिन्यू आहे. आणि आजचा दुसरा दिवस तुम्हाला नक्कीच मी या ठिकाणी पोचलो. आणि जाता महाराजांचा एक पुतळा आणि प्रतिमा आहेत मध्ये. आणि हे बघा, छत्रपती शिवाजी महाराज यांचे किती सुंदर पद्धतीने बघा इथं बसवण्यात आले. जय शिवराय. आपला आत्ता आपण पोचलोय पल्लारेश्वर देवस्थान पाळी या गणपती मंदिराजवळ. बघा, रिक्षा लावली तिकडे, इथे ही बघा, इथे आहे ना समोरच इथं रिक्षा लावले. आणि आता आपण पल्लारेश्वर टेम्पलजवळ पोचलो आहे. तर चला आतमध्ये दर्शन घेऊ आणि लगेच आपल्या इथे व्हिडिओ शूटिंग आहे ना अलाउड नसते बघा. आतमध्ये व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही, म्हणून इथून तुम्हाला दाखवतो आहे. आतमध्ये जसं दिसतंय ना, बघा, दगडामध्ये कोरलेली गणपती बाप्पाची मूर्ती. दर्शन करून आलो आणि आता बाहेर निजामपूर इथे निजामपूरच्या पुढे गॅस भरून आलो आणि नाश्ता पण तिथेच केला. आणि एका जागेवरती थांबलो आहे. आणि समोर दिसतोय ते वडाचं झाड आहे. एवढं जुनं झाड आहे, भरपूर जुनं झाड आहे. नक्कीच तिथेशी वारुळ पण आहे आणि बहुतेक झेंडे पण लावण्यात आले तिथे. बघू
तिथे जाणार नाही, मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. ते झाड बघा किती जुनं झाड आहे ते. हा बघा किती जुनं आहे बघा वड. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतोय का नाही पण. आणि हा वरती आहे ना दुसरा झाड आहे आणि हा दुसरा झाड आहे बघा. इथेशी वारुळ आहे बघा. आणि इकडे हिरवे आणि लाल झेंडे लावलेत. आणि काय किलोमीटर श्रीमान दुर्गराज रायगड राहिला आता. इथनं अर्धा तास तरी लागेल. राजमाता जिजाऊ महासाहेब यांच्या समाधीस्थळी पोचलोय आपण. चला आतमध्ये. या जागेवरती आल्यानंतर नक्कीच उत्साह किंवा जल्लोष करू नका. हे शांतीस्थळ आहे, समाधीस्थळ. राजमाता जिजाऊ महासाहेब यांची समाधी. जिजाऊ महासाहेब यांच्या समाधीला पुष्प अर्पण करून आपण जय जिजाऊ. बघा ही पवित्र जागा आहे. या जागेवरती आल्यानंतर नक्कीच शांतता राखा. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांनी 1674 मध्ये ही समाधी बांधली. त्यापुढे 1944 मध्ये फलटणचे मालोजीराव नाईक निंबाळकर यांनी तिची जीर्णोद्धार केले. तर नक्कीच या ठिकाणी आल्यानंतर कोणतेही आरडाओरडा स्वच्छता राखा आणि त्यानंतर नक्कीच या जागेचं पावित्र्य असंच टिकून ठेवा. भेटूया पुढच्या भागामध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे आणि जोहार.